आपल्यासोबत नागपूर महानगरपालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दीपक सेलोकर सर आहे। सर, सध्या नागपूर शहरामध्ये चिकनगुन्याचा प्रचंड प्रकोप पाहायला मिळत आहे। सध्या काय आकडेवारी आहे, काय स्टेटस आहे? सध्या आपल्याकडे जे कन्फर्म केसेस आहेत, डेंग्यूचे 140 केसेस झालेले आहेत आणि चिकनगुन्याचे 703 कन्फर्म केसेस आहे। काही सस्पेक्टेड केसेस पण आम्ही म्हणतो, ज्याच्यामध्ये 2664 केसेस ह्या डेंग्यूच्या सस्पेक्टेड केसेस आहेत, तर जवळजवळ 3000च्या आसपास ह्या चिकनगुन्याच्या सस्पेक्टेड केसेस आहेत। महानगरपालिका काय उपाययोजना यावर करत आहे? आणि महत्त्वाची गोष्ट की यावर्षी इतक्या जास्त संख्येने चिकनगुन्याचे रुग्ण आढळण्याचं कारण काय? तसं बघितलं तर चिकनगुन्या आणि डेंग्यू हा व्हायरल डिसीज आहे आणि याचा व्हेक्टर जो आहे ते फिमेल एडिस मॉस्किटो आहे। दोघांचा एकच व्हेक्टर आहे, जो मॉस्किटो आहे। यावर जर कंट्रोल करायचं झालं तर आम्ही त्याचं सायंटिफिक नॉलेज आपण बघितलं तर अंडी जे एडिस मॉस्किटो आहे, एडिस मॉस्किटोपासून ज्याचं जे प्रोडक्शन आहे 7 दिवसाच्या आतमध्ये ते होत असतं, म्हणजे अंडी, नंतर लार्वा आणि पुन्हा ॲडल्ट मॉस्किटो, हे 7 डेजची सायकल आहे। जर आपल्याला लार्वा कमी करायचं असेल तर महानगरपालिकेने काय ठरवलं की आपण आशांतर्फे घरोघरी सर्वे करायचा आणि कुठे कुठे लार्वा मिळतात ते फाइंड आउट करायचं। आतापर्यंत जवळजवळ 3 ते 4 वेळा आशा प्रत्येक घरी गेलेली आहे महानगरपालिकेमध्ये आणि जवळजवळ 25 ते 26 हजारापर्यंतच्या घरं आम्हाला दूषित आढळले आहे। दूषित आढळले म्हणजे तिथे लार्वा मिळालेले आहेत। तर लार्वाच्या ठिकाणी आम्ही तिथे ॲबेट वापरलं आणि लोकांना जनजागृती करून सांगितलं की तुमच्या घरी जर अशा प्रकारचे लार्वे आढळले तर त्याला नष्ट करा, कारण त्याच्यापासूनच भविष्यामध्ये एडिस होईल आणि पुन्हा चिकनगुन्या आणि डेंग्यू व्हायरस वाढेल। हे केलं। दुसरं एक केलं की आम्ही ज्या चिकनगुन्या आणि डेंग्यूच्या ज्या आमच्याकडे कन्फर्म आणि सस्पेक्टेड केसेस आहेत त्याच्यासाठी एक रॅपिड रिस्पॉन्स टीम आम्ही बनवलेली आहे आणि प्रत्येक झोनमध्ये आपल्याकडे 10 झोन आहेत, तर या 10 झोनमध्ये 5 मेंबर्सची टीम बनवली। ते सकाळी त्यांच्याकडे लिस्ट जाते की हे सस्पेक्टेड केसेस या एरियातले आहे, हे कन्फर्म केसेस या एरियातले आहेत, तर त्यांच्या घरी जाऊन स्प्रेइंग ॲक्टिव्हिटी ते करतात, वरून फॉगिंग पण करतात आणि हाऊस टू हाऊस सर्वे 20 ते 25 घरांचा करून घेतात की जेणेकरून आजूबाजूच्या ज्या केसेस असतील किंवा जिथे ब्लिडिंग वगैरे असेल ते पण फाइंड आउट केलेलं आहे। खाजगी रुग्णालयात ज्या संशयितांनी उपचार घेतला आणि त्याची नोंद नसेल आली तर त्यामुळे हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे? नाही, प्रायव्हेट लॅबला आम्ही पत्र दिलेलं आहे, त्यांच्याकडे ज्या कन्फर्म केसेस आहेत त्या पण ते आम्हाला कळवत आहेत, ते पण आम्ही आकडे करत आहोत, ॲड केलेले आहेत। नागरिकांना काय सल्ला द्याल तुम्ही? नागरिकांना हाच सल्ला आहे की तुम्ही आपल्या घरी लार्वा, एडिस मॉस्किटोचा लार्वा आहे का ते बघा आणि ते असेल तर त्याला डिस्ट्रॉय करा। आठवड्यातून 1 दिवस कोरडा पाळा आणि मॉस्किटोची जी 7 दिवसाची सायकल आहे त्याला ब्रेक करा, जेणेकरून हे ट्रान्समिशन जास्त होणार नाही। आजवर जर का बघायचं झालं, निदान मागच्या 15 वर्षात तरी हा सर्वात जास्त विक्रमी आकडा पाहायला मिळतो। 2010च्या अगोदर चिकनगुन्याचा एक आउटब्रेक झालेला होता आणि 2015-16मध्ये पण थोडासा आउटब्रेक होता आणि आता पण चिकनगुन्याचा आउटब्रेक आहे। या पद्धतीने महानगरपालिका अँटी लार्वर मेजर्स घेतच आहे, पण अँटी ॲडल्ट मेजर्स म्हणजे मॉस्किटोच्या बाबत आम्ही फॉगिंग सगळ्या प्रभागात सगळ्या झोनमध्ये केलेलं आहे। पहिले एकच वेळेस होतं, आता 2 वेळेस सकाळ आणि संध्याकाळ केलेलं आहे आणि प्रत्येक व्हेकलवर GPS पण लावलेलं आहे, ज्या पद्धतीने आम्ही मॉनिटर करू शकू आणि हँड फॉगिंग मशीन पण आम्ही मॅक्सिमम खरेदी केलेले आहेत, तर त्या अनुषंगाने अँटी ॲडल्ट मेजर्स आमचे सुरू आहेत। सातत्याने पडणारा पाऊस हे देखील एक त्याला कारण आहे? येस, हा सध्याच्या स्थितीमध्ये सातत्यानं जो पाऊस पडलेला आहे त्याच्यामुळे ते पोषक वातावरण निर्माण झालेलं असल्यामुळे मॉस्किटोचं ब्रीडिंग खूप जास्त प्रमाणात झालेलं आहे आणि आम्ही जरी म्हटलं की महानगरपालिका जे खाली प्लॉट्स वगैरे आहेत तिथे पण मॉस्किटो लार्विसायडल ऑइल आम्ही स्प्रे करतोय, पण पुन्हा पाऊस येऊन चाललं कंटिन्यू ते वॉश होऊन जात आहे, तरी पण आम्ही कंटिन्युअसली तिथे पण जिथे स्टॅग्नंट वॉटर आहे, फ्रेश वॉटरमध्ये मॉस्किटो हा अंडी देतो, तिथेच त्याचं ॲडल्टमध्ये कन्व्हर्जन होत आहे, तर आम्ही फ्रेश वॉटरवर लक्ष केलं आणि तिथे मॉस्किटो लार्विसायडल ऑइलचा स्प्रेइंग केलेला आहे। तर हे होते डॉक्टर दीपक सेलोकर सर। त्यांनी सांगितलं की जवळपास 26,000 नागपूर शहरामध्ये अशी घरं आढळली जी दूषित होती, जिथे लार्वा आढळला। त्यामुळे आपण बघू शकतो की सध्या नागपूर शहरामध्ये एक मोठा प्रकोप चिकनगुन्याचा पाहायला मिळत आहे आणि त्याला काही अंशी सातत्याने पडणारा पाऊस हे जरी कारण असलं तरीही थोडं नागरिकांचं दुर्लक्षपणा देखील एक त्याला प्रमुख कारण असल्याचं पुढे येत आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।